नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 17 जुलैला आहे आषाढी एकादशी. तर त्यानिमित्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संत सखुबाईची एक छोटीशी गोष्ट. तुम्हाला सुद्धा आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, कृष्णा नदी तीरी करवीर नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये संत सखुबाई होती. तर सखुबाई तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे दिगंबर रावांसोबत राहायची. सोबत त्यांची सासूबाई होती. तर तिची सासूबाई खूप खाष्ट होती. ती तिला खूप मारझोड करायची, खायला प्यायला द्यायची नाही, सगळं काम करून घ्यायची. पण सगळं काही ती सखू जी होती निमूटपणे सहन करायची, आनंदाने काम करायची. आणि काम करता करता ती विठ्ठलाचं नाव घ्यायची, विठ्ठलाचं भजन म्हणायची, अभंग म्हणायची आणि दिवसभर काम करता करता ती पांडुरंगाचं नाव घ्यायची. तिला ते वेडच होतं. तर एकदा काय झालं, असंच ती पाणी भरण्यासाठी नदीवर गेली होती. सोबत तिची मैत्रीण सुद्धा होती. आणि जेव्हा ती नदीवर गेली होती त्यावेळेस आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी चालली होती. आणि ते वारकरी जे होते ते तिथे गावामध्ये थांबले होते, नदीच्या किनारी थांबले होते. तर त्यावेळेस काय झालं, तिथं भजन कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये एक महाराज होते. ते कीर्तन करत होते आणि ते कीर्तनामधले जे शब्द होते विठ्ठल पांडुरंग हे ऐकून ती सुद्धा त्या कीर्तनामध्ये आली आणि कीर्तन ऐकू लागली. तर तिथं जे महाराज होते ते पंढरीचं वर्णन करत होते, पांडुरंगाचं वर्णन करत होते आणि खूप छान भाषेमध्ये ते वर्णन करत होते. ते ऐकून तिला सुद्धा पंढरपूरला जायची ओढ निर्माण झाली तिच्या मनामध्ये. तिला सुद्धा आस लागली की आपण सुद्धा पंढरपूरला जायला पाहिजे, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर तिने सुद्धा ठरवलं मनातल्या मनात की आपण सुद्धा पंढरपूरला जायचं. तर तिने काय केलं, तिने तिच्यासोबत घागर आणली होती. ती घागर तिने तिच्या मैत्रिणीकडे दिली आणि ती वारीमध्ये सखू निघून गेली. तर वारीमध्ये गेल्यानंतर इकडे मैत्रिणीने सगळी हकीकत तिच्या घरी सांगितली. तेव्हा तिच्या सासूला आणि नवऱ्याला खूप राग आला आणि तिच्या सासूने तिच्या म्हणजे मुलाला सखूला आणायला पाठवले. तर तिचा नवरा, सखूचा नवरा वारीमध्ये गेला आणि सखूला ओढत घरी घेऊन आला. घरी आणल्यानंतर त्याने तिला खूप मारझोड केली. तिला एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं. अशा प्रकारे तिचे खूप हाल केले. पण ती जेव्हा त्या खोलीमध्ये बंद होती त्यावेळेस ती पांडुरंगाचा धावा करत होती, पांडुरंगाला बोलावत होती आणि अभंग म्हणत होती. तर पांडुरंग सुद्धा तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सगळे हकीकत रुक्मिणीला सांगितली. मग पांडुरंगांनी स्त्रीवेश धारण केला, बाईचं रूप घेतलं आणि ते सखूला भेटायला आले. सखूला त्यांनी विचारपूस केली आणि सांगितले की मी वारीमधलीच एक सेवेकरी आहे, वारकरी आहे. तर तुझ्या मनात काय असेल ते तू मला सांगू शकतीस, असं त्यांनी तिला आपुलकीने विचारलं. तेव्हा सखूने सगळं काही सांगितलं. तर स्त्रीवेशातील जे पांडुरंग होते ते म्हणाले की काही काळजी करू नको, तू वारीला जा, मी इथं सगळं सांभाळून घेईल. आणि त्यांनी तिला वारीला पाठवून दिलं आणि स्वतः पांडुरंग सखूची सगळी कामं करू लागले. सखू वारीला गेली. पंढरपूरला पोहोचल्यानंतर तिने विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तिला खूप आनंद झाला. तिचा आनंद जो होता तो गगनात मावेना. तिला आपलं सगळं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटलं आणि तिथं तिने देहत्याग केला. तिथं विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण त्याग केला. त्यानंतर तिथलचे जे वारकरी होते त्यांनी तिचा अंत्यविधी केला. इकडे आषाढी एकादशी झाली आणि रुक्मिणी मातेला काळजी वाटायला लागली की आता इतके दिवस झाले आहेत, सखूने तर प्राणत्याग केला आहे, जीव सोडला आहे, पण पांडुरंग मात्र सखूच्या घरी आहेत. तर आता काय करायचं, म्हणून तिने काय केलं, सखूच्या अंत्यविधीची राख होती आणि अस्थी होत्या ते एकत्र केल्या आणि तिने पुन्हा सखूला जिवंत केलं आणि तिला तिच्या घरी जायला सांगितलं. ती घरी जात असताना तिला वाटेमध्ये पांडुरंग भेटले, सखूरूपामधले पांडुरंग भेटले. त्या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर ती पुन्हा तिच्या घरी आली. घरी आल्यानंतर ज्यावेळेस ज्यांनी तिचा अंत्यविधी केला होता ते जे वारकरी होते ते तिच्या घरी आले गावाकडे आणि त्यांना सखूला बघून आश्चर्य वाटले. त्यांना असं वाटलं की आपण हिचा अंत्यविधी केला होता आणि ही सखू घरामध्ये कशी काय. तर त्यांना ते निशब्द झाले. झालेला प्रकार सगळा त्यांनी सखूच्या सासूला आणि नवऱ्याला सांगितला. त्यांना सुद्धा काहीच कळले नाही. पण त्यांनी जे कर्म केलं होतं त्याचा त्यांना खूप पस्तावा झाला आणि ते इथून पुढे सखूसोबत खूप चांगल्या प्रकारे वागू लागले. तर अशी होती संत सखुबाईची छोटीशी गोष्ट. तुम्ही व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.